आपण आता विनेरे गावात आहोत, महाड तालुका, रायगड जिल्हा. आणि आपण चाललो एका ठिकाणी म्हणजे विनेरे धरण. थोडा लेटच झाला ॲक्च्युली, पण बघूया, जाऊन येऊया. आता एक मेन रस्ता येईल जो कशेटी घाट कडून तिकडे पलीकडे मेन मुंबई गोवा हायवेला लागतो. भात कापणी वगैरे झाली आहे मस्त, तिन्ही सांज होईल आता. चला बघूया. विनेरे या बाजूला, हाला मुख्य रस्ता. या बाजूला गेलात पुढे जाऊन फाळकेवाडी लागतं आणि नंतर तो घाट लागतो वरती. चला बौद्धवाडीत आलो आहे आपण. इथनं आता पुढे राईटला जायचं आहे वरती तिकडे. आता हा राईट मारायचा आहे. ही बौद्धवाडी, विनेरे गाव. तिकडे ट्रेनचा आवाज येतो आहे. तिकडे भला मोठा एक टनल पण आहे, कोकण रेल्वे आपली. आणि मी आलो आहे आतल्या रोडला. आता कदाचित 5-10 मिनटं अजून वॉक आपण पोचू ज्या लोकेशनला आपल्याला पोचायचं आहे तिथे. हे जंगल चांगलं दिसतं, एकदम मस्त. गाड्या पण चालल्यात बघा. तिकडे गाव वगैरे असेल एक. आपण बऱ्यापैकी वरती आलो आहे चढून. 5 मिनिटात पोचतो आहे ऑलमोस्ट देर. नमलो. चंद्र आहे साक्षीला. जस्ट अजून 1 टर्न फक्त की समोर व्ह्यू असेल होपफुली. देर वी आर ॲट विनेरे डॅम. हा हा हा, 1 नंबर. खाली जंगल बघा, तिकडे ती झाडी बघा, देवराईच वाटते. थोडा जंगलाचा आस्वाद घेऊ. फार तिकडनं आलो आहे आपण. हे बघा, ही भिंत आहे धरणाची. यस, पूर्ण झाडी आली आहे. आणि हे धरण. इकडे पुढे गाव आहे एक ॲक्च्युली, तिकडेच हा रोड जातो. धरण भारी आहे पण. धरणाच्या भिंतीवर जास्त पुढे जाण्यात पण पॉईंट नाही आहे, झाडी सर्वीकडेच असणार आहे. आणि हे आहे ते डॅम. 1 नंबर वाटतंय बघा. आणि त्या तिकडे कोपऱ्यात एक गाव आहे, पूर्ण डोंगरांनी वेढलेलं. आणि सेंटरला कधीतरी जाईन नंतर. पूर्ण झाडी आहे बघा, जंगल आहे मस्त. 1 नंबर, मजा आली. बेस्ट वॉक. आणि तिकडे खाली जी लाईट दिसते त्या साईडला, तिकडनं मी आलो आहे आता. जस्ट लांब वाटतं आहे ते, पण तरी असेल एक 2-3 किलोमीटर. खाली मंदिर पण दिसतंय झोलाईचं. काय मस्त परिसर आहे कोकणातला. विनेरे डॅम मस्त. 4-5 फोटो काढतो आणि लगेच निघतो, अंधार होईल.